प्रभाग क्रमांक 24 अपक्ष उमेदवार दीपक गोविंद लांडगे यांच्या प्रचार कार्यालयाचा जल्लोषात शुभारंभ। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 24 मधील अपक्ष उमेदवार दीपक गोविंद लांडगे यांच्या प्रचार कार्यालयाचा भव्यदिव्य शुभारंभ दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी जुने सिडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उत्साहात पार पडला। दीपक लांडगे यांनी नाशिक महानगरपालिका नवीन नाशिक सिडको कार्यालयातील आरोग्य विभागात कर्मचारी म्हणून जवळपास 30 वर्ष प्रामाणिक सेवा बजावली आहे। या काळात त्यांनी सिडको विभागातील नागरिकांच्या समस्या तात्पर्याने सोडवून जनतेचा विश्वास संपादन केला। त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे व सेवाभावी वृत्तीमुळे ते अनेकांच्या घराचे सदस्य म्हणून ओळखले जातात। प्रत्येकाला आपलासा वाटणारा माणूस अशी ओळख प्रभागात निर्माण झाली आहे। सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्याची तळमळ कायम ठेवत प्रभागातील नागरिकांच्या आग्रहामुळे दीपक लांडगे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। यांची निशाणी सिट्टी असून अनुक्रमांक 6 आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी आपल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले। या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी साखरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मारुती फड, सुरेश काठवे, रवी आवटे, निखिल लांडगे, अविनाश कोमनार, मुन्ना मनियार, दादू पेंटर, रामलखन, सपना लांडगे, कीर्ती लांडगे, मेघा तारू, प्रियंका तारू, राणी राहुल आवटे आदीसह प्रभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। AT1 NPS न्यूज, निलेश शेकोकर, नाशिक। येणार कोण? दीपक अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्व आदर्शांना त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी नाशिक पंचवार्षिक निवडणूक महानगरपालिका निवडणूक 2026 या निवडणुकीमध्ये गेल्या 40-45 वर्षापासून आपल्या प्रभागातील लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे, सर्वांना हवेसे वाटणारे, सर्वांच्या परिवारातला घटक पक्ष असलेले आपले दीपक गोविंद लांडगे हे प्रभाग क्रमांक 24 मधून या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे। त्यांचा अनुक्रमांक 6 आहे आणि 24 मध्ये ते आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। मित्रांनो, त्यांची निशाणी शिट्टी आहे। त्यांनी आजपर्यंत आरोग्य खात्याच्या माध्यमातून प्रभागामध्ये चांगल्या लोकांची शिट्टी वाजवलेली आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दैवतांचे दैवत गणपती बाप्पा यांच्या आशीर्वादाने सुद्धा त्यांना कुणाची शिट्टी वाजवण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून त्यांची निशाणी सुद्धा ही शिट्टी आहे। मित्रांनो, मध्ये आणि त्यांचाही पाठिंबा माझ्या दीपकजीला आहेत। सर्व माझे मार्केटमधले सर्व व्यापारी वर्ग यांचाही माझ्या दीपकला पाठिंबा आहे। 1 नंबर झोपडपट्टी, 2 नंबर झोपडपट्टीतील सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठिंबाला गंभीरपणे उभा राहून शिट्टी या निशाणीवर येत्या 15 जानेवारीला शिट्टी या निशाणीवरचं बटन दाबून आपण चांगल्या लोकांची शिट्टी वाजवावी, ह्याच मी ह्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी दीपकजीला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी। मी दीपक गोविंद लांडगे प्रभाग 24 मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे। शिवसेनेने मला तिकीट नाकारल्यामुळे मी अपक्ष म्हणून या प्रभागात उभे आहे। गेले 41 वर्ष प्रामाणिक काम केलेले या भागात आहे। प्रत्येक नागरिक मला नावानिशी ओळखत आहेत। हो, प्रत्येक नागरिकाच्या मी हृदयामध्ये बसलेलो आहे। प्रत्येक नागरिकाच्या कुठलेही काम असो, घंटागाडी असो, साफसफाई असो,
कुत्रा असो मांजर असो ते मी त्वरित काम केलेलं आहे. कधी मला आवाज द्या, कधी मी तुमच्यासाठी हजर राहील. माझं एकच ध्यास आहे या सिडकोतील सर्व प्रभागातील जनतेला, मायबाप बापांना, जनतेला हो एक मत फक्त मला द्या. मी तुमच्याकडनं काय अपेक्षा करत नाही, करणार पण नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भविष्यात मी या तुम्ही संधी दिली तर मी नक्कीच संधीचं सोनं करेल. मला काही जास्त बोलता येत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.